आज पुरा महाराष्ट्रातून जे लोक एक झालेत असेच एकीने राहिले पाहिजे, एक झाले पाहिजे, तर आपले सरकार येऊ शकतं. हॅलो एव्हरीवन, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. तर आज आपण आहोत संभाजीनगरमध्ये. तर हा इथे एकदम प्रोटेस्ट आहे, तर ते बुद्धा केव सेव्ह करण्यासाठी. तर एक्झॅक्टली ते काय प्रॉब्लेम आहे तर आपण यांच्यामधून जाणून घेऊया. सर तुम्ही सांगा. सर्वांना जय भीम. यू कॅन होल्ड इट. जसं की आज आपण बघत आहोत की बुद्ध लेणी बचाव मोर्चा आज समस्त छत्रपती संभाजीनगर शहर वासियांनी आयोजित केलेला आहे. की ज्या प्रकारे की काही धर्मांध शक्ती बौद्ध लेणीच्या नष्ट करू पाहत आहेत, परंतु आम्ही समस्त बौद्ध समाज त्यांना सूचित करतो की तुम्ही असल्या प्रकारचं कुठलंही कृत्य करू शकत नाही. कारण की वर्षानुवर्ष बुद्ध लेणी ही तिथे आहे आणि ती प्रशासनाची नसून ती समस्त बौद्ध समाजाची आहे आणि ती जागा आमच्या हक्काची आहे, जेणेकरून की तिथे कुठल्याही प्रकारचं कोणतीही विदोषित किंवा दूषित घटना घडू नये याचा आम्ही सर्व समाज ध्यान बाळगून आहे. परंतु जे काही धर्मांध आहेत त्यांना आम्ही परत एकदा सांगतो की तुम्ही आज बघू शकता की आज लाखोंच्या संख्येने क्रांती चौकातून बौद्ध लेणी बचाव मोहीम सुरू झालेली आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्यांचे जे काही निर्णय असतील ते त्यांनी मागे घ्यावे आणि सर्व समाजाची माफी मागून त्यांनी जी बौद्ध लेणी आहेत ती अबाधित ठेवावी. जय भीम. सो एक्झॅक्टली इश्यू काय तर तुम्ही सांगू शकता. मी स्टुडंट आहे कॉलेजचं, तर मला माहीत नव्हतं. तर हे सरकारने काही आपल्या विरोधात काही केलं आहे का? लेणी मी ऐकलं की लेणी तोडण्याबाबत काही, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा तुम्ही. एक्झॅक्टली त्याचा GR कसला आहे तर सरकारचं म्हणणं काय तर? हे बघा, मूळ मुद्दा कसा आहे की सध्या आता आगामी निवडणुका येणार आहेत आणि आगामी निवडणुकांचा सुद्धा हा एक भागच असू शकतो. कारण की मेन मुख्य सूत्रधार हा अजूनही पडद्यामागे आहे, तो अद्याप पडद्याच्या समोर आलेला नाही. त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून बौद्ध समाज कशा प्रकारे खवळेल आणि कशा प्रकारे तो हिंसा करेल या प्रकारे त्यांची ही एक रणनीती आहे किंवा त्यांची ही चाल आहे. त्यामुळे परंतु बौद्ध समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, संत गुरु रविदास महाराज असे बहुजन समाजातील जे महापुरुष जन्मलेले आहेत, अशा महापुरुषांच्या विचारधारेवरती वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. त्यामुळे बौद्ध समाज जे काही करेल तो कायद्याच्या अंतर्गतच करेल, कायद्याला धक्का लागणार नाही असल्या कोणत्याच गोष्टी बौद्ध समाज करणार नाही. थँक्यू सो मच सर. तर एक वेगळी विषय आणखी आहे, तर आपला समाज एकजूट होण्यासाठी आपण काय करू शकतो? आता बघू शकतो बाळासाहेबांनी एवढे मोठं नेतृत्व आहे आपल्यासाठी, एवढे एज्युकेटेड आहे, स्टील पीपल त्यांना सपोर्ट करत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या लोकांना एकत्र येण्यासाठी काय करू शकता? बघा, आता समाज महत्त्वाचा मुद्दा आहे की समाज एकत्र येत नाही, बरोबर. समाज फक्त एकत्र कधी दिसतो? केव्हा अन्याय अत्याचार झाला तेव्हा दिसतो, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असली तेव्हा दिसतो, तथागत गौतम बुद्धांची जयंती असली तेव्हा दिसतो. तर मूळ मुद्दा हा आहे की समाजानं ज्या प्रकारे आज एकत्रित झालेले आहे, आपली बौद्ध लेणी बचावसाठी आज एकत्रित झालेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व युवक समाजाला आवाहन करतो की सतत आपण जर एकत्रित करून राहिलो तर कसल्याही प्रकारची बाधा ही समाजावर येणार नाही किंवा समाजाला कोणत्याच प्रकारची इजा पोहोचणार नाही. जोपर्यंत आपण एकत्रित राहणार नाहोत तोपर्यंत अशा प्रकारे या घटना घडतच राहतील, जेणेकरून की समाज विखुरला जाईल. तर त्यामुळे सर्व समाजांना माझं आव्हान आहे की त्यांनी सर्वांनी एकत्रित यावं आणि समाजाला बळकट करावं. थँक्यू सो मच सर. तर तुम्ही सांगा सर, आपल्या नेमकं लोकांनी काय केलं पाहिजे? आपल्या बाळासाहेबांनी किंवा काय चुकी असेल की त्यामध्ये त्यांनी सुधारावी आणि आपल्याला काहीतरी प्रेरणा द्यावी. आज पुरा महाराष्ट्रातून जे लोक एक झालेत असेच एकीने राहिले पाहिजे, एक झाले पाहिजे, तर आपले सरकार येऊ शकतं. येस, बरं ठीक आहे. थँक्यू सो मच. जय भीम. धन्यवाद सर. थँक्यू.